रूप पालोचनी झाने ओ साधनी रूप पालोचनी सुख झाने ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा लोचनी सुख दाने ओ साधनी रूप पहाड़ी तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवनी बहुत सुकृताची दोनी म्हणून विठ्ठली आवनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा सर्व
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Ram Krishna Jai Jai Ram Jai Jai Ram अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको आता माझ्या बाबा अंतराय नको अंतराय नको देवा अंतराय नको देवा नका फुटो देव फाटे नका फुटो देव फाटे आले भागाते करतो आले भागाते करतो आले भागाते करतो तुझे नाम तुझे आले भागाते करतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो
आता माझा बाबा आता माझा बाबा आता माझा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो
विठ्ठला
भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, बाबा महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, बाबाजी महाराज की जय। राम 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 आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, अंतराय नको देवा, आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो, दृढ माझे मन, दृढ माझे मन, आता राखावे बांधून, आले भागाते तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, फुटो नको देऊ फाटे, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो। ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा, देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाश, मणि निवृत्तिदासु अवधारणोजि, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं चलं प्रपद्ये। महायोगपीठे तटे विमरत्यावरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पाण्डुरंगानो प्रथम नाम दूसरे तरह दूसरे तरह कृपादान कथे तारो, बाबा दिस तोरो दास तू, बाबा दिस तोरो दास तू। पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे कर दंडवत. हे श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारतो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदनीय देहूनिवासी श्रीमंत संत संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, किती चरणाचा आहे अभंग? 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, भगवंताकडे आत्यंतिक महत्वाची अशी याचना करणारा किंबहुना मागणी करणारा उत्कृष्ट आणि गोडसा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा थोडक्यात सांगायचा भावार्थ मतितार्थ असा आहे. या अभंगाचा थोडक्यात पाहायचा गेला अर्थ तर असा आहे, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एक अंतःकरणातला विषय मांडतात. तुकोबारायांच्या अंतःकरणातला विषय मांडतात. तुकोबारायाच्या अभंगामध्ये म्हणतात, आताच्या पाठीमागं भरपूर काय आहे, आताच्या मागे भरपूर काहीतरी आहे, पण आता तुकोबाराय म्हणतात अनेक वर्ष अनेक दिवस ज्या भावाच्या शोधार्थी मी होतो तो भाव मला आत्ताशी सापडलेला आहे, त्या भावाला मी प्राप्त झालेलो आहे. तेव्हा देवा आता असं कर, त्या भावामध्ये आता अंतर पडू देऊ नको. माझ्या परम भाग्यानं, भागा म्हणजे भोगाला आले अशा अर्थानं भागा शब्द नाही, माझ्या परम भाग्यानं मला जे साधन प्राप्त झालेलं आहे, तुझं जे नाम प्राप्त झालेलं आहे, त्या नामाचा जे घोष मी करीन. मात्र हे देवा, हे सर्व करत असताना एक आमच्या या शरीरामधला पाटील नावाचा एक गृहस्थ आहे, तो खूप घोटाळा करू शकतो. त्याच्यावर तेवढा आवर घाल. म्हणजे माझ्या मनाला काय कर, आत्ताशी कसं तरी ते दृढ झालेलं आहे, त्याला बांधून ठेवायचं काम कर. आणि ज्या वाटेनं चालण्याचा मी निश्चय केलेला आहे, ज्या वाटेनं चालण्याकरता मी आजीवन अट्टहास केला, ती वाट मला आता सापडलेली आहे. आणि त्या वाटेवरून चालताना मात्र त्याच्यामध्ये कुठंही आडफाटा पडून देऊ नको, असा आजच्या अभंगाचा विषय. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वेळ जरी कितीही झालेला असला तरी आपल्याला थोडासा परिहार दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जरी गावातला कीर्तनकार असला तरी बी त्याला ते स्पीड ब्रेकर आहे, परिहार देणं अतिशय क्रम प्राप्त आहे. कारण आजची जी काही सेवा आहे ही जागराची सेवा आहे, आणि जागराची सेवा 12 वाजेपर्यंत असते. ही मला आज कळलं की बळीराम महाराजांनी सांगितलं. म्हणतात असं 12 वाजेपर्यंत आहे, खरं असते का 12? पूर्वीपासून बरं, आपली तयारी आहे ना. अल्पसा परिहार देणं खूप क्रमप्राप्त आहे. गेले 42 वर्ष ब्रह्मलीन सद्गुरू वैकुंठवासी नाना महाराज यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी
जे एक छोटंसं रोप लावले गेलं अखंड हरिनाम सप्ताहाचं, माऊलींच्या भाषेत वर्णन करायचं जर झालं, इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेल उगेला गगनावर, या गोष्टीप्रमाणे या न्यायाप्रमाणे त्याला इतका असा आज या ठिकाणी बहर आलेला आहे. बरं, हा बहर नुसता सजासजी येत नाही, कोणत्याही झाडाला बहर सजासजी येत नाही, त्याला ऊन वारा पाऊस अनेक गोष्टी सहाय्य होतात, मग ते फुलाला बहराला येते. तसं हे 42वावं वर्ष अतिशय महत्वाचं. अनेकांच्या प्रयत्नामधून मला 2 मिनिटं घ्यावीच लागतील, त्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कारण गेले 6-7 दिवस तुम्ही आपण अनेकांचं ज्ञानदान ऐकलेलं आहे, अनेकांचा परिहारही ऐकलेला आहे, अनेकांची प्रशंसा ऐकलेली आहे, अनेकांची नावं या ठिकाणी ऐकलेली आहेत. पण किंबहुना तुम्हाला मी एक उदाहरणादाखल एक विषय उदाहरण देतो तुमच्या लक्षामध्ये. तुम्ही कधी थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलाय का? गेलाय ना? थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेल्यानंतर आपल्याला पडद्यावर भला मोठा पिक्चर दिसतो, चित्र दिसतं, आपल्या आजूबाजूला पाहणारी अनेक माणसं दिसतात की नाही? आपल्या आजूबाजूला पण बसलेली लोक दिसतात. पिक्चर दाखवणारा कधी दिसतो का? ते मागं ऑपरेटिंग करणारा पिक्चर दाखवणारा कधी दिसला का त्या रूममधून? एवढंच होला असते, त्यातनं ते प्रकाश सोडते आणि पिक्चर दाखवणारा मात्र दिसत नाही. माझा सांगायचा महत्वाचा विषय असा आहे, हा जो काही उत्सव तुम्ही आपण आनंदामध्ये जो करतोय मायबाप, ह्याच्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात हात या उत्सवाच्या पाठीमागे सहभागी आहेत. अनेकांचे प्रयत्न, रात्रंदिवस कष्ट या कामाकरता, मग अनेकांचे काही दानधर्म असतील, अनेकांनी पंक्ती दिल्या, हे जरी सगळं असलं तरी सुद्धा काही अशी मंडळी आहे त्यांचा डोळ्याला डोळा नाही, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र त्यांनी केलेली आहे, आणि त्यांचे नाम उल्लेख करणं माझं आद्य कर्तव्य. त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण आनंद महाराज असतील, त्यांच्याकडे बघून त्यांचा भाव बघून मला हाचा अभंग निवडावासा वाटला. त्यांच्याबरोबर असणारे हरिभक्तपरायण आमचे चंद्रकांतजी महाराज, ही सर्व जी काही मंडळी आहेत, आमचे विश्वास भाऊ असतील, आमचे धनाजी महाराज असतील, प्रदीप पाटील, पिंटू नाना असतील, किंवा आमचे कैलास महाराज, हे जे सर्व जी मंडळी जी धडपडतात, अगदी एक गोष्ट नाही हो, हार आणलाय का नाही इथं पाहतून, हार आणलाय का नाही तपासाचा, हार आलाय का आजच्या कीर्तनकाराचा, म्हणजे आजच्या नव्हे, उदाहरणाचा अक्कल सांगतोय, अगदी इथं पासून प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ध्यानामध्ये ठेवावी लागते. आणि त्यामुळे हे सर्व जी काही मंडळी आहेत, अनेक ज्ञात अज्ञात आहेत, त्यामध्ये लहान लहान लेकर आहेत, मला त्यांची नावं सुद्धा माहीत नाहीत, काही गाद्या उचलायच्या ठेवायच्या, असं अनेक पद्धतीनं या धर्मकार्याला अनेकांनी हातभार लावलेला आहे. जर काय झालं डबल ऐकायला ते तुकोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, हा नव्हे एकुल्याचा खेळ म्हणून हा मेळ मिळविला. या न्यायानं हा 42वां जे काही वर्ष आहे, हा 42वां वर्ष आपला आजची जागराची सेवा, उद्या काल्याचं कीर्तन होणार आणि संपन्न होणार आहे. पण खरं सांगू का मायबाप, तुम्ही आपण 7-8 दिवस हा सोहळा उपभोगतो, 7-8 दिवस हा सोहळ्याचा आनंद घेतो. उद्यापासून तुम्ही आपण आपापल्या घरी आपापल्या कामामध्ये व्यस्त होतो. पण ज्या संयोजकांनी हा सोहळा आयोजित केला ना, मी गेल्या वर्षी अनुभवलेला आहे. 4-4 दिवस डोळ्यात पाणी त्यांचं मी पाहिलेलं आहे. उद्याचा काला संपता काही संयोजकांच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहतो. म्हणजे किती तन्मयतेनं, किती उत्कटतेनं, आत्मीयतेनं ते आपल्यासाठी झटतात, हे कुठंतरी तुम्हाला आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असा हा उल्लेख करावासा वाटला मायबाप, आलं लक्षामध्ये. आणि असा हा 42वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्यातील 42व्या वर्षामध्ये आजची जागराची कीर्तनाची सेवा माझ्या पामराच्या वाटेला आली. चंदू महाराजांनी मला सांगितलं तुम्ही काला करायचा, परत म्हटले नाही तुम्ही जागरच करायचा. मी म्हटलं का हो, दिंडी त्या दिवशी उशिरा येते, आपला महाराज घरचा असला म्हणजे बरं असते. आणि खरंच तसं झालं. कर्मधर्म सेवकांना आज उशीर झाला.
म्हणजे भगवान परमात्मा जी बुद्धी देतो ती योग्यच देतो, तो जे करतो ते योग्यच करतो. या न्यायानं माझ्या वाट्याला ही सेवा आली. म्हणून मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ, संयोजक, आयोजक, भाविक भक्त सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल. तसेच आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे गायनाचार्य म्हणून लाभलेले हरिभक्तपरायण बाबू काका दीक्षित, हरिभक्तपरायण सचिनजी महाराज माने, तसेच मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज, गेले 7-8 दिवस आपले संत सेवा हरीचा कावा या नावाने ज्यांचं चॅनेल आहे असे उपस्थित असणारे आमचे भक्ती महाराज, आळंदीहून या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उपस्थित असणारे हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण स्वर्गीय महाराज आणि त्यांचे सर्व विद्यार्थी आमच्या श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी संस्थेचे सर्व विद्यार्थी गेल्या 7 दिवसापासून आपली या ठिकाणी सेवा देत आहेत विना तक्रार. बरोबर आहे काय? विना तक्रार. या सर्वांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. तुम्ही म्हणाला आम्ही काय घोडं मारले का? तुमच्याही सर्वांचं या ठिकाणी, तुम्ही रोज जर इथं आला नसता तर कीर्तनकारानं कोणाच पुढं बोंबा मारल्या असत्या. हा सोहळ्याला खरं चांगलं स्वरूप आणण्याचं काम तुम्ही सर्वजण माता भगिनी आणि बहुसंख्येने उपस्थित असणारा आपला वाचक वर्ग या सर्वांचं अंतःकरणापासून दर्शन घेतो. आणि माझे वडील या ठिकाणी दादा उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल. रोज ज्या टायमिंगला गाडी, रोज ज्या वेळेला गाडी आपली गेले 7 दिवस थांबते त्या वेळेला आज आपली गाडी चालू झालेली आहे. बरं का? तुम्हाला ज्या वेळेला वाटल की बाबा थांब त्या वेळेला मला सांगा, थांब, काही अडचण नाही. तुम्ही म्हणणार नाही, त्यातला काही वाद नाही. असो, आता जास्त विषयांतर नाही घेता आपल्याला अभंगामध्ये चालायचं आहे. आजची जी काय सेवा ही जागराची सेवा आहे. गेले 6-7 दिवस जे काय आपण जी काय सेवा करतो, भगवान पांडुरंग परमात्म्याची असणारी जी काय सेवा करतो, मग त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची सेवा असेल, साधू संतांनी काहीतरी वारकरी संप्रदायाला काहीतरी नियमावली लावून दिलेली आहे. त्या नियमावलीमध्ये 3 कीर्तनं अतिशय बांधिलकीची आहेत. त्यापैकी पहिल्या दिवसाचं कीर्तन, आजचं जागराचं कीर्तन आणि उद्याचं काल्याचं कीर्तन. पहिल्या दिवशीच्या अभंगाची निवड ही नामपर प्रकरणातील असावी. आजच्या दिवसाची सेवा ही जागराची म्हणजे मागणीपर प्रकरणातील असावी आणि उद्याचा प्रसंग हा कालापर कीर्तन अभंगाची असावी. असे अनेक दिवसापासून चालत आलेली नियमावली आहे. आणि पैकी आजचा जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे तो मागणीपर प्रकरणातील आहे. मागणीपर प्रकरणातला अभंग जरी असला तरी तो तुम्हाला आपल्याला उपदेश आहे, हे लक्षात ठेवायचं. साधू संतांचे जेवढे म्हणून काही अभंग आहेत, आज काय मिळ लागत नाही. हॅलो, ओके, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे का? असो. विठ्ठल 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 साधू संतांचे जेवढे म्हणून काही अभंग आहेत, जे काही अभंग स्थितीपर आहेत, संत महात्म्यांचे काही अभंग स्थितीपर आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत. त्यापैकी आजचा अभंग मागणीपर प्रकरणातला जरी असला तरी तो तुमच्या आपल्याकरता उपदेश आहे. संतांचे मागणीपर प्रकरणातील अभंग सुद्धा तुमच्या आपल्याकरता उपदेश आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, काय मागावं याची अक्कल आपल्याला त्या अभंगामधून येते. काय म्हटलं मी, काय भगवंताकडे देवाकडे काय मागावं याचं सुद्धा ज्ञान तुम्हाला आपल्याला नाही, आजही नाही माहिती. तुम्ही आपण मंदिरामध्ये जर गेलो की 10 मिनिटं कळत नाही काय मागावं, काय म्हणजे काय मागावं हे कळत नाही. याच्या पाठीमागचं हे मागू का ते मागू हे कारण आहे. हे मागू का ते मागू, आमकं मागू तमकं मागू. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय मागावं याचा
तुम्हाला आपल्याला ताळमेळ नाही, मग भगवंताकडे सेवा केल्यानंतर काय मागावं याचं तुम्हाला आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून संत महात्म्यांनी ही भूमिका तुमच्या आपल्या करता घेतलेली आहे की भगवंताकडे काय मागावं. वास्तविक पाहता काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत काही मागणे आम्हा अनुचित. तुम्हाला एक वाक्य सांगू का, साधू संतांना भगवंताकडे मागायची गरजच नाही आणि साधूला जे पाहिजे ते देवाकडे नाही, देव देऊच शकत नाही. साधूला मागायची गरजच नाही, संतांना भगवंताकडे मागायची आवश्यकताच नाही मुळात. पण तरीही ते भूमिका घेतात, मागतात का तुमच्या आपल्या करता, कारण तुम्हाला आपल्याला कळत नाही की भगवंताकडे देवाकडे काय मागावं. साधू संतांना गरजच नाही. साधू संतांना पहिला मुद्दा असा आहे की साधू संतांना मागायची आवश्यकताच नाही, त्यांना गरज नाही. पण तुम्हाला आपल्याला गरज आहे, मात्र काय मागावं हे आपल्याला उमगत नाही. तुम्ही आपण सर्वच जण भगवंताकडे मागतो का नाही? काय मागतोय तुम्ही? आपण सर्वजण भगवंताकडे काही सेवा केली, मंदिरामध्ये गेलो, सहजासहजी एखादा व्यक्ती मंदिरामध्ये जरी गेला, सहजासहजी जरी गेला तर सर्वात प्रथम भगवंताकडे हात जोडतो, मूर्तीसमोर उभा राहतो, हात जोडतो आणि त्यातल्या त्यात त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रपंचामध्ये जास्त ज्या अडचणीनं डोकं वर काढले त्याच्यावर काहीतरी तोडगा म्हणून भगवंताकडे मागतो. म्हणजे तोंडानं नका म्हणू, पण प्रत्येकाच्या अंतःकरणातला हाच विषय आहे, मला माहिती आहे. कारण प्रत्येकाला दुःखाने व्यापलेला आहे, प्रत्येकाला सुखाची आवश्यकता आहे, प्रत्येकाला समाधानाची आवश्यकता आहे. असा कुणी नाही की मला सुख नाही पाहिजे असा म्हणणारा वर्ग या पृथ्वी तलावरती उपलब्ध नाही आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. हा, सुखी आहे तसा एक प्राणी सुखी आहे, कबीर महाराज म्हणतात. कबीर महाराजांनी सांगितले त्यांच्या कहत कबीरा वो नहीं दुखिया जिसने मन को जीता रे. ते आपल्याला पुढच्या तिसऱ्या चरणामध्ये येतोय तो विषय, असू द्या. पण काय मागावं याचं आपल्याला तशी बुद्धी आपल्याला प्राप्त नाही. तुम्ही आपण भगवंताकडे सहजासहजी मागतो, काय मागावं याचा ताळमेळ नाही. आणि म्हणून एकदा भागवताच्या एकादश स्कंदामध्ये एक ठिकाणी विषय आलेला आहे, तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो माय बाबा. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये एक ठिकाणी उद्धवाचा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा असा एक संवाद आलेला आहे. त्या ठिकाणी उद्धवानं श्रीकृष्णाला एक प्रश्न केलेला आहे. जसं तुम्ही आपण सर्वच जण भगवंताची भक्ती करतोय, त्याचं नामस्मरण करतोय, गुणगान करतोय, हे उद्धवालाही माहीत होतं. मग उद्धवानं त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याला एक प्रश्न केलेला आहे. उद्धवानं विचारले कृष्ण भगवंताला, हे देवा, आज प्रत्येक जीव तुझ्या नामाचा जयघोष करतोय, प्रत्येक जीव तुझ्या मंदिरामध्ये जातोय, हरिपाठ करतोय, नामस्मरण करतोय, येन तेन केन प्रकारे तुझी सेवा करतोय, तुझा नामाचा जयघोष करतोय, तुझं नामस्मरण करतोय. कशा करता? तर त्याला फक्त सुख पाहिजे रे. मग माझा एक प्रश्न आहे देवा, प्रत्येक जीव जर टाहो फोडून तुझ्या नावाचा जयघोष करतोय तर तू एकदाच त्यांना सुखी का करून टाकत नाहीस? का त्यांची मजा बघतोयस? का त्यांना सुखी करून टाकत नाहीस? बघा, प्रश्न अगदी आपल्या मनातलाच प्रश्न विचारला, तुमच्या आपल्या मनातलाच प्रश्न विचारला उद्धवाने देवाला. कृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणाले, उद्धवा, जे तुला वाटतंय ना तेच मला पण वाटतंय. मला का वाटतं का? कुठल्या आईला वाटलं आपलं लेकरू दुःखी असावं? नाही.
कृष्ण भगवान परमात्मा उद्धवाला म्हणाला, अरे उद्धवा, जे तुला वाटतंय तेच मला वाटतंय, पण हे तो पण आला भगवंताकडून. पण म्हटल्यानंतर उद्धवानं आपले कान टवकारले, देवा तुम्ही पण म्हटला म्हणजे या पणच मला काहीतरी विस्तार सांगा. उद्धवा, मलाही असंच वाटतं की प्रत्येक जीवानं सुखी व्हावं, पण तुला खरं सांगू का? तुला खरं सांगतो, आज प्रत्येक जीव माझ्या नावानं गावागावामध्ये मोठी मोठी देवालय उभारतोय. प्रत्येक जीव गावामध्ये माझ्या नावानं मोठी मोठी देवालय उभारतोय. त्या देवालयाला सुंदर अशी रंगरंगोटी करतोय. त्या देवालयाच्या बाहेर सुंदर असा बाग बगीचा करतोय. त्या देवालयामध्ये सुंदर अशी संगमरवरी मूर्ती माझी त्या देवालयामध्ये प्रतिष्ठापित करतोय. कोण? तुम्ही आपणच ना. हा जीव, तो जीव त्या मंदिरामध्ये सुंदर अशी रंगरंगोटी करतोय, संगमरवरी माझी मूर्ती बसवतोय, सुंदर देवालय उभारतोय. आणि तोच जीव त्याच माझ्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहतोय, माझ्याकडं भरपूर काही मागतोय, फक्त मला मागत नाही. काय म्हणाला? तो जीव माझ्या मूर्तीसमोर येतोय, हात जोडतोय, माझ्याकडं भरपूर काही मागतोय, पण मलाच मागत नाही रे उद्धवा. मला म्हणजे बापू महाराजाला नाही रे, कृष्ण म्हणजे चाणाक्षर हवा. कृष्ण भगवान परमात्मा उद्धवाला सांगतोय, अरे ते अख्खा परपंच मागतात माझ्याकडं, पण कोणी सुद्धा म्हणत नाही की देवा तू मला पाहिजे. सांगा मला. आपापल्या मनात विचार करायचा. कधी मूर्तीसमोर आपण उभा राहिलोय, मूर्तीसमोर हात जोडलाय, देवा काहीच विवंचना नाही बघ माझी प्रपंचामध्ये, मला फक्त तू पाहिजे, मला बाकी काही नको. कुणी कुणी मागणी केलेली अशी आतापर्यंत आहे का हजर कोण आपल्यामध्ये? पहा, अशी मागणी कुणाकडूनच तुमच्या आपल्याकडून येत नाही. म्हणजे भगवंताकडं काय मागावं हे तुम्हाला आपल्याला समजत नाही. देव म्हणतो मला कोण मागतच नाही. पहा, एक बहादर तर देवाकडे गेला तरी देवाला मागितलं नाही. महाभारतामधला दृष्टांत जोडून लगेच सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला शिष्टाई करायची होती, महाभारताचे युद्ध व्हायच्या अगोदर, महाभारताचं युद्ध व्हायच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन कृष्ण भगवंताकडे गेले. युद्ध व्हायच्या अगोदर अनेकांनी त्या महायुद्धाला पाठिंबा दिला. काहींनी कौरवांना दिला, काहींनी पांडवांना दिला. यादव सेना कृष्ण भगवंतानं डिक्लेअर केलं, माझी 18 औक्षणी यादव सेना एका बाजूला आणि मी एका बाजूला. दुर्योधन आणि अर्जुन त्या ठिकाणी आपापली बाजू मांडण्याकरता गेले. कृष्ण भगवंतानं सांगितलं, माझ्या एका बाजूला माझं सर्व अख्खं यादव सैन्य, 18 औक्षणी यादव सैन्य आहे, आणि फक्त एका बाजूला मी एकटा आहे. कुणाला काय पाहिजे ते सांगा. मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त हातामध्ये दोरी घेणार आणि सारथ्य करणार. कुणाला काय पाहिजे ते सांगा. दुर्योधन म्हणला, देवा तुला नेऊन काय लोणी चोरायचं आहे का बाबा? दुर्योधनानं काय मागितलं? 18 औक्षणी यादव सैन्य मागितलं. अय काय ऐकताय तुम्ही? देवाकडे देवाचं सैन्य मागितलं नाही, देव मागितलं नाही, म्हणून त्याला दुर्योधन म्हणतात. आपण कुठल्या पार्टीमध्ये आपण आपली पार्टी फिक्स करून घेणं गरजेचं आहे बरं का. या उलट अर्जुनानं सांगितलं, देवा तू आहे ना, मला तूच पाहिजे होता, तू आहेस ना, बाकी मला काहीच नको. पहा, म्हणजे मागण्याची पद्धत बघा. देवाकडेच मागितलं पण देवाला नाही मागितलं. किती चुकीचं झालं माय बाप. म्हणजे ही मागण्याची जी काय पद्धत आहे, काय मागावं हे आपल्याला समजावं म्हणून साधू संत भूमिका घेतात माय बाप, म्हणून साधू संत भूमिका घेतात. आता याच्याही पुढे एक बारकावा सांगू का? एकानं मागितलं, खरंच देवाला मागितलं, खरंच मागितलं देवाला, पण देवाला पोटाला मागितलं. ही सुद्धा चुकलं. म्हणजे बघा, आपल्याला कळतंय का? आपल्याला हे कळत नाही. तुम्हाला उदाहरण दिल्याशिवाय पटणार नाही. अजून एक दृष्टांत देतो, भागवतामध्ये झालेला आहे दृष्टांत. सचिन महाराज
एकदा मला वाटतं मी गेल्या वर्षी बोललो होतो हे, एकदा वसुदेवांच्या घरी नारद महर्षी आले. वसुदेवांच्या घरी कोण आलं? नारद महर्षी. बोलत चला म्हणजे झोप नाही येणार तुम्हाला, झोप नाही येण्यासाठी बोला, म्हणजे मी विचारल तेवढं बोला, तुमचं नका बोलू. एकदा वसुदेवांच्या घरी नारद महर्षी आले. नारद महर्षींचं वसुदेवाने यथोचित स्वागत केलं, त्यांची पायपूजा केली आणि मग वसुदेवांनी नारदांच्याकडे हात जोडले आणि विनंती केली. एक प्रश्न मांडला. कोणासमोर? नारद महर्षींच्या समोर एक प्रश्न मांडला. हे नारद महर्षी, हे नारद मुनी, माझ्या शंकेचं निरसन करा. नारद महर्षी म्हणाले, बोला, तुमची सेवा करण्याकरताच तर आम्ही इथं आलोय, काय सेवा करू बोला. नारद महर्षींना वसुदेवाने अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. नारद महर्षींना वसुदेव म्हणाले, हे नारद महर्षी, कृपया मला भगवत प्राप्तीचा उपाय सांगावा. काय प्रश्न केला? काय प्रश्न केला? कृपया काय सांगा? हा, ते कोणी सांगायचं? कृपया मला भगवत प्राप्तीचा उपाय सांगा. प्रश्न जसा ऐकला सचिन महाराज तसं नारद महर्षी चक्रावले. नारद महर्षी म्हणाले, अहो काय प्रश्न विचारला तुम्ही वसुदेवजी? अहो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुमच्या दारामध्ये, तुमच्या अंगणामध्ये खेळतोय, बागडतोय, उड्या मारतोय आणि तुम्ही म्हणता भगवत प्राप्तीचा उपाय सांगा. का चेष्टा करता का माझी? मग तिथं वसुदेवांनी नारदांना विचारलं, नारद महर्षी, मला वाटलंच होतं तुमच्या स्वभाव गुणधर्मानुसार तुम्ही मला असं म्हणाल, पण खरं सांगू का, हाच माझा घोटाळा झालेला आहे. गेले पूर्व 3 जन्मामध्ये मी भगवंताची खूप उपासना केली. 3 जन्म ज्या वेळेला आपण भगवंताची उपासना करतो तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. भागवतामध्ये आलेला विषय आहे. नारदांनी स्वतःचं दुखणं सांगितलं, वसुदेवांनी स्वतःचं दुखणं नारदांना सांगितलं. वसुदेव म्हणाले, पूर्वजन्मी मी भगवंताची खूप मोठी उपासना केली. भगवान परमात्मा मला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर मला म्हणाले, हे वसुदेवा, डोळे उघड, मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ती माग. आणि मग मागायची ज्या वेळेला वेळ आली त्या वेळेला मागताना जिभेवरती सरस्वती बसली. तिनं काय घोटाळा केला मला कळत नाही आणि देवा तू पोटाला ये अशी मागणी माझ्याकडे झाली आणि सगळाच घोटाळा झाला. देवा तू पोटाला ये म्हणून मागणी केली आणि देव पोटाला आला आणि सगळाच घोटाळा झाला. नारद म्हणाले, तो कसा काय? अरे नारदा, तुमच्या म्हणण्यानुसार जरी तो माझ्या अंगणामध्ये खेळत असेल तर त्याच्यामध्ये मला देव दिसत नाही, त्याच्यामध्ये माझा मुलगा दिसतोय. माझ्या यशोदेला त्याच्यामध्ये देव दिसत नाही, त्याच्यामध्ये मला पुत्र दिसतोय. मग आमच्या या जन्माचं सार्थक कसं होणार? म्हणून कृपया मला काय भगवत प्राप्तीचा उपाय सांगा. किती अवघड आहे मागणी करणं भगवंताकडं. एके ठिकाणी भगवंतानं सांगितलं, मंदिरात आल्यानंतर मला कोणच मागत नाही, आणि हिथं वसुदेवानं पोटाला मागितलं तरी घोटाळा करून टाकला. म्हणजे भगवंताकडे काय मागावं? अवघड आहे की नाही? अवघड आहे की नाही? अहो खरंच अवघड आहे. इतकं सोपं आहे, 20 रुपयाचा नारळ घेऊन जायचं आणि भरपूर ते काय पूर्ण होत नाही आपलं. सोडा, मागायचं आपलं फॉर्मॅलिटी म्हणून मागायचं आणि मागितले आता काहीतरी देव करेल म्हणून घरी यायचं, असा तो भाग नाही मायबाप. आणि हे कळण्याकरता संत महात्म्याचे अभंग तपासायचे असतात, साधू संतांना शरण जायचं असतं. म्हणून काय भगवंताकडे नक्की मागणी केली पाहिजे हे तुकोबरांच्या ज्ञानोबरांच्या कडूनच आपल्याला समजणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून चला, काय मागावं काय मागू नये आपल्याला आता याच्यावरती जास्त विचार नाही करता येणार. पण आज अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी काय मार्गदर्शन तुम्हाला आपल्याला केलेलं आहे हे मात्र आपल्याला तपासता येणार आहे. काय तपासायचं आहे आपल्याला? काय जगद्गुरु तुकोबरायांनी मांडणी केलेली आहे अभंगामध्ये. अभंग मराठी आहे. अभंग ऐकला की आपल्याला शब्दाचा अर्थ लागतोय, मात्र जो आपल्याला अर्थ लागतोय तो तसाच अर्थ असेल असं पण कधी मानायचं
साधू संतांना सांगायचं असतं एक, तुम्ही आपण करतो भलतच. एक संत महात्मा साधू महात्मा एका गावामध्ये आला, तिघजण सख्खे भाऊ होते. एक संत महात्मा एका गावामध्ये आला, तिघेजण सख्खे भाऊ होते. तिघा भावाभावाने सात्विक होते. तिघा भावाभावाने त्या संत महात्म्याचं दर्शन घेतलं. संत महात्म्यांना वाटलं या तिघांना काही ना काहीतरी भेट द्यावी, म्हणून त्या तिघांनी काय केलं, त्या तिघांना त्या महात्म्यानं संत महात्म्यानं काय केलं माहिती आहे का, त्या तिघांना एक एक हरभरा दिला. हरभरा तिन्ही भावांना एक एक हरभरा दिला आणि सांगितलं मी 5-6 वर्षानं परत येईन. काहीच बोललं नाही, बाकी काहीच बोललं नाही. मी 5-6 वर्षानं परत येईन, हा प्रसाद धरा आणि कल्याण करा, एवढंच म्हणले आणि ते निघून गेलं. कोण? ते संत महात्मे. सांगितलं मी 5-6 वर्षांनी परत येईन. तिघं बी भाऊ सात्विक, पण बुद्धी वेगवेगळी चालली. एकाला वाटलं संत महात्म्यानं आपल्याला हा प्रसाद म्हणून दिलेला आहे, काय करावं. त्यानं पटकन खाऊन टाकला. वाटणीच कोणाला द्यायला नको, भागीदारच कोण नको. काय केलं, आपले आपण करावी सोडवून त्यानं खाल्ला, खाऊन टाकला. दुसरा भाऊ होता, तोही सात्विक होता, तो जरा परिस्थितीनं चांगला होता. त्यानं काय केलं, नाही मोठ्या महात्म्यानं आपल्याला हरभरा दिलेला आहे आणि त्यानं सांगितले 5-6 वर्षानं तो परत येणार. कदाचित मागितला बिगितला तर कुठनं द्यायचा परत तो हरभरा, मागितलं माघारी कुठनं द्यायचा. त्यानं त्याच्या घरी एक सोन्याची डबी होती, त्या सोन्याच्या डबीमध्ये तो हरभरा ठेवला. कपाटात ठेवलं, त्या कपाटाला लॉक केलं. सगळ्यांना सांगितलं हे पुढच्या 5 वर्ष हे लॉकर कोणी उघडायचं नाही, ते त्यात ठेवलं. तिसरा भाऊ तोही सात्विक होता, परिस्थितीने जरा गरीब होता, पण तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांचं अध्ययन करणारा होता मायबाप. त्यानं विचार केला ज्या अर्थी या महात्म्यानं आपल्याला हरभरा दिलेला आहे आणि ज्या अर्थी तो 5-6 वर्षानं परत येतो म्हणलेला आहे, ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी गमक, काहीतरी दडलेलं आहे. त्याला वाटलं हे नक्कीच महात्म्याला काहीतरी उपदेश करायचा आहे. त्यानं हा हरभरा याकरता दिला आहे की तो 5-6 वर्षानं आल्यानंतर त्याचं काय केलं हा विचारणार. यानं काय केलं माहिती आहे का, दारामध्येच थोडीशी माती होती, त्या मातीमध्ये तो हरभरा लावला, त्याच्यावरती तांब्यावर पाणी ओतलं. काही कालांतरानं त्याला मुठभर हरभरा आलं. एक हरभरा पेरला, मुठभर हरभरा आलं. परत ते मुठभर हरभरा आणखीन टाकलं, त्याचं पाठीभर हरभरं झालं. पाठीभर पेरलं, परत पोत्यानं झालं. ते 5-6 वर्ष एवढंच करत होत. हरभऱ्याचं पीक निघलं की ते सगळं हरभरं पेराचं, वाट्यानं जमीन केली अनेकांची, पण हरभरा वाया घालून दिला नाही. हरभरा निघाला की सगळं हरभरं पेरायचं, परत त्याचं उत्पन्न निघालं की परत ते सगळं पेरायचं. असं करत करत 6 गोडाऊन भरले 5 वर्षामध्ये. 5-6 वर्षामध्ये 6 गोडाऊन भरले. मग 5-6 वर्षानं ते संत महात्मा त्या गावामध्ये परत आला आणि म्हणाला आपण या ठिकाणी तिघा भावांना जे सात्विक वृत्तीचे होते त्या तिघा भावांना एक वस्तू भेट दिली होती, त्यांनी काय केले पाहावं म्हणून तो पहिल्याकडे गेला. म्हणला मी 6 वर्षापूर्वी तुला एक हरभरा भेट दिला होता, कुठं आहे तो. अरे देवा, तुम्ही मागणार होता, मी त्याच दिवशी खाऊन टाकला. मी त्याच दिवशी खाल्ला. म्हणला टुकऱ्याला तापूस झालाय. म्हणला तो म्हणला तो दुसरा भाऊ कुठं आहे तुमचा. हाय की म्हणला त्या तिकडं घर आहे त्याचं, चल म्हणला तिकडं. ते त्याला घेऊन त्या दुसऱ्या भावाकडे गेलं. दुसऱ्या भावाला विचारलं 5-6 वर्षापूर्वी मी तुम्हाला हरभरा भेट दिला होता, कुठं आहे हरभरा. हाय ना. आहे तर मला माहित होतं तुम्ही एक दिवस येणार आणि तो हरभरा मला मागणार. ठेवलाय. बायकोला सांगितले ती कपाडाचं तिजोरीतले लॉकर उघड आणि त्यात सोन्याची डिबी ठेवल्या, तेवढी माझ्याकडे घेऊन ये. तोपर्यंत हिलता गप्पा हाणते मी तवाच ठेवला होता, मला माहित होतं तुम्ही एक दिवस येणार, तुम्ही मागणार, मी ठेवलाय तर. बायको तोवर सोन्याची डबी घेऊन आले आणि त्यानं ती डबी उघडली तर त्यात बुसकाट बी राहिलं नव्हतं. त्याला ती भुरी येऊन त्याचं काय झालं. 6 वर्ष हरभर राहतो. 6 वर्ष हरभर राहतो का. नाही हा तो काहीच नाही. म्हणलं हरभरा कुठे गेला, पीठ झालं होतं त्याचं. तिसरा भाऊ कुठं आहे तुझा. त्यालाही मी एक हरभरा दिला होता म्हणून तो जरा मळ्यात राहत होता एका बाजूला. ते दोघंजण त्याला मळ्यात घेऊन गेले. खूप मोडके जर समजा साधं सुद्धा घर होतं त्याचं. आणि तिथं ते दोघंजण गेले त्याला घेऊन. त्याला त्या साधू महात्म्याने विचारलं
गेल्या 5-6 वर्षापूर्वी मी तुला एक हरभरा दिला होता, तो हरभरा कुठं आहे? महाराज नक्कीच आहे, चला माझ्या बरोबर. तिथनं ते 1-1.5 किलोमीटर घेऊन गेलं. तिथं 5-6 गोडाऊन होते, सगळी शटर उघडलेली. म्हणले हो का, हे पोतीच्या पोती. म्हटलं हे काय? हे तुम्ही दिलेला हरभरा आहे. आणि त्यावेळेला त्या संत महात्म्यानं सांगितलं, शाबास, माझी भाषा फक्त तुलाच कळली, माझी भाषा फक्त तुलाच कळली. सांगायचा भावार्थ तात्पर्य दृष्टांताचा असा आहे. तुम्ही दृष्टांत तिथंच काढी लावायचे. काय दृष्टांत घरी घेऊन जायचं नाही, सिद्धांत घरी घेऊन जायचं. दृष्टांत सिद्धांत समजण्याकरता असतो. कारण ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दृष्टांताची ओळख फक्त सिद्धांत समजेपर्यंत. याचा सिद्धांत असा आहे, साधूची भाषा समजायला जरा अवघड आहे. साधूची भाषा तुम्हाला आपल्याला कळली पाहिजे. तसं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी जी भूमिका मांडलेली आहे, ती भूमिका तुमच्या आपल्या करता मांडलेली आहे. भगवंताकडे अनेक प्रकारची मागणी करणारे अनेक अभंग साधू संतांचे आहेत. तुम्ही आपणही अनेक प्रकारच्या मागण्या करतो. मात्र भगवंताकडं निश्चितपणानं ज्या वस्तूची आत्यंतिक तुम्हाला आपल्याला गरज आहे, किंबहुना मी असं म्हणेन, ज्या गोष्टीशिवाय भगवत प्राप्तीच मृत्यू लोकामध्ये संभवत नाही, तिन्ही लोकांमध्ये भगवत प्राप्ती संभवत नाही, काही संभवत नाही. तुमच्या आपले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी तोंडपात असले आणि तुकोबरायांनी सांगितलेली एक गोष्ट आपल्या जवळ नसेल तरी भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. होऊ शकते? नाही होऊ शकत. उदाहरण आहे, वेदांत सकळ पुराण व्यासे निर्माण केले जाण, परी तो न पवेची आपण निज समाधान स्वहिताचे. व्यास महर्षी गैरहजर होते, तुमची आपली काय चिंता? बरोबर आहे की नाही? म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी जी गोष्ट सांगितलेली आहे, ती गोष्ट जर तुमच्या आपल्या जवळ नसेल तर मात्र आपला मुक्काम पोस्ट वैकुंठ नाही. आपणला मुक्काम कुठं होईल सांगता येत नाही मायबाप. म्हणून भाषा संतांची समजली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगाचा जो काही विषय मांडलेला आहे ना, केवळ आणि केवळ तुमच्या आपल्या करताच मांडलेला आहे. आपण भगवंताकडे काय मागावं ही भूमिका तुकोबरायांना समजली. तुकोबरायांना नक्की समजलेला आहे, हा समाज जो आहे प्रपंचाशिवाय देवाकडे काहीच मागत नाही, त्यानं भगवत प्राप्ती होणार नाही. भगवत प्राप्ती करता केवळ आणि केवळ एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती गोष्ट मागण्याची बुद्धी जीवाला व्हावी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जगद्गुरु तुकोबरायांनी केवळ आणि केवळ तुमच्या आपल्याकरता भूमिका घेतलेली आहे मायबाप. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विते परोपकार. संतांचा अंतःकरण तुम्हाला आपल्याला नाही समजणार मायबाप. तुम्ही आपण फक्त जय जयकार करायचा, बिंबीच्या देठापासून ओरडायचं तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जसं की त्यांची लगेच आपल्यावरती कृपा होईल. बरोबर आहे की नाही? असा नाही विषय तो. असं द्या, मी पाठीमागं सांगितलं असेल नसेल, आता तिकडं नाही शिरत. पण साधूचं अंतःकरण समजणं खूप अवघड आहे. साधूनं तुमच्या आपल्याकरता भूमिका घेतली आणि मागणं केलं भगवंताकडं, आता माझ्या भावा. भाव म्हणजे चुलत भाव, मावस भाव तो नाही भाव. म्हणजे ध्यानपूर्वक ऐका. एकाला सांगितलं, आता जाऊ द्या ती बी लई लांबत लागेल. म्हणजे तुकोबरायांनी तुमच्या आपल्याकरता भूमिका घेतली, आता माझ्या भावा. आता माझ्या ठिकाणी जो भाव निर्माण झालेला आहे, अंतराय नको देवा, त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये आता अंतर नको, आता अंतर पडू देऊ नको. हे सापडण्याकरता, हा भाव सापडण्याकरता मी खूप म्हणजे खूप मोठा अट्टहास केलेला आहे, सायास केलेला आहे. तुम्ही आपण तुकोबरायांची अभंगवाणी वाचतो, ऐकतो, सांगतो, कमरा आवळून आम्ही कीर्तनात सांगतो, पण हे सर्व करतो, पण जगद्गुरु तुकोबरायांनी तो भाव सापडेपर्यंत केलेला अट्टहास तुम्ही आपण पाहत नाही. ज्ञानोबरायांनी स्वतःला सिद्ध करत असताना केलेला अट्टहास तुम्ही आपण कधी पाहत नाही मायबाप. या आताच्या मागं ना तुकोबरायांचा खूप मोठा अट्टहास आहे. अभंगाची सुरुवात कशानं आहे? आता शब्दानं आहे. म्हणजे आताच्या पाठीमागे ते तुकोबरायांना सापडलेलं नव्हतं, पण आता ते सापडलेलं आहे. काय सापडलेलं आहे? तो भाव सापडलेला आहे. भाव म्हणजे काय? प्रेम. तो भाव, कोणता भाव? जो भगवंताला आवडतो तो भाव मला आत्ता शिक सापडला. देवबारने भाव तस्मात् जावे न लगे फारसी बीत, झाले एक चित्त तरी बहुत, यवनासाठी नका करू वातान, हरी राम कृष्ण, हरी राम कृष्ण, यवनासाठी नका करू वातान, हरी राम कृष्ण, हरी राम कृष्ण. आता वर्णन करत नाही, पुढे चालतो. प्रमाण महाराजांनी योग्य दिलं. मला आत्ता शिक ते सापडले. काय सापडले? जो भाव देवाला आवडतो तो भाव मला आत्ता सापडलेला आहे. कुणाला जन्माला आल्या त्याच्याजवळ तो भाव नसतो. तुमच्या आपल्याजवळ नाही का भाव? तुमच्या आपल्याजवळ नाही का प्रेम? तुमच्या आपल्याजवळ पण भाव आहे, तुमच्या आपल्याजवळ पण प्रेम आहे, पण ते प्रेम देवाला आवडणारं आहे की नाही हे आपण नाही सांगू शकत. जिकडे पाहे तिकडे देवा, ऐसा भाव दे, ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही, जिकडे पाहे तिकडे देवा, ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही, ऐसा भाव दे काही. जिकडे पाहे तिकडे देव आहे भाव एक आहे. म्हणजे तुमच्या आपल्या ठिकाणी पण भाव आहे, तुमच्या आपल्या ठिकाणी प्रेम आहे, नाही म्हणायची सोय नाही, आहे तुमच्या आपल्या जवळही आहे. मात्र जे देवाला पाहिजे तो भाव तुमच्या आपल्या जवळ नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्याजवळही भाव होता, माझ्याजवळही प्रेम होतं, आतापर्यंत होतं, मात्र जे देवाला पाहिजे ते आत्ताशिक सापडले. म्हणून आता माझ्या भावा, आता या भावाला तुझ्यामध्ये अंतर पडून देऊ नकोस. आताच्या पाठीमागं जगद्गुरु तुकोबरायांनी खूप अट्टहास केला. संसार तापे तापलो मी देवा, त्यांनी पण भोगलंय ना खूप का. तुमच्या आपल्याच वाट्याला थोडी झालंय तेव्हा. तुम्ही आपण म्हणतो दुसऱ्याकडे बघून म्हणतो त्यांचं लय बरं चाललंय ना आमचं काय आज चाललंय. प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याचं दुःख बघितलं
प्रत्येक जण दुःखी आहे. दुसऱ्याचं दुःख बघितलं की म्हणणार नाही त्यांच्यापेक्षा आपलंच दुःख लय मोठं आहे. दुसऱ्याचं सुख बघितलं आपल्यापेक्षा त्याचं सुख लय मोठं आहे. हे असा प्रकृती स्वभाव गुणधर्म आहे. तुकोबरायांनी तशी जडणघडण केलेली आहे मायबाप. तुम्ही आपण करत नाही. तुमची आपली धरसोड चालते. तुमचा आपला भाव प्रपंचामध्ये व्याप्त आहे. थोडक्यात सांगू का मुक्ताबाईच्या ओळीमध्ये, जगद्गुरु तुकोबरायांना जो भाव सापडला त्याला शुद्ध भाव असं म्हणतात. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुकोबराय म्हणतात तो भाव मला आत्ता सापडलेला आहे. आणि तुमचा आपला भाव, तुमच्या आपल्या भावामध्ये आपला भाव शुद्ध आहे का त्याच्यामध्ये दोष लपलेला आहे याचा ताळा आपला आपणच करणं गरजेचं आहे. कुणाचा अंत करून दुसरा कोण वाचू शकत नाही. पण शास्त्रानुसार तुमच्या आपल्या भावामध्ये काही दोष आहेत. आपल्या भावाला प्रेमाला काही दोषाची लागण झालेली आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. 3 दोष तुमच्या आपल्या ठिकाणी आहेत. मल्ल, विक्षेप आणि आवरण. मल्ल, विक्षेप आणि आवरण. त्यापैकी मल्ल विक्षेप, मल्ल जाईल तीर्थाला जाऊ, नदीमध्ये आंघोळ करू, प्रयागराजला गेल्यानंतर, कुंभमेळ्याला गेल्यानंतर मल्ल जाईल. विक्षेप कीर्तन प्रवचनात येऊन बसल्यानंतर मल्ल विक्षेप जाईल, काही चिंता नाही. पण आवरण नावाचा दोष जाण्याकरता, आवरण नावाचा दोष सजासजी जात नाही. मल्ल विक्षेप जाईल. भजन कीर्तन ऐकून, श्रवण करून, तीर्थयात्रा करून, सगळं करून जाईल. होम हवन करून, बोकडं बिकडं कापून, मल्ल आणि विक्षेप जाईल मायबाप. पण आवरण नावाचा जो सजासजी लवकर जात नाही. याचं महत्वाचं कारण जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तीर्थाला गेल्यानंतर पाप धुवूनही जातील, वाद नाही. मात्र अशी काही पाप असतात जी तीर्थाच्या बापाला पण जात नाहीत. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाच्याही बापे. म्हणून आवरण नावाचा दोष अनादिकालापासून आपल्या ठिकाणी चिकटलेला आहे मायबाप. आवरण नावाचा दोष जाण्याकरता साधून सांगितलेले सिद्धांत, साधून सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आपल्याला करणं कर्मप्राप्त आहेत. नुसता साधूचा जय जयकार करून भागणार, जय जयकार करून वल्ल विक्षेप ते जाईल. पण आवरण नावाचा दोष जायचा असेल तर तुकोबरायांनी सांगितलेल्या वाटणच जावं लागेल. आणि तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी जे करायला सांगितलेलं आहे तेच करावं लागेल. तेव्हा तो आवरण नावाचा दोष जाईल. आवरण नावाचा दोष केल्यानंतर आपला भाव शुद्ध होईल. जो तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये सांगितला तो भाव सापडला. तुकोबराय म्हणतात तो भाव मला आता सापडलेला आहे. आता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पडून देऊ नको. माझ्या परमभाग्यानं तुझं नाम मला प्राप्त झालेलं आहे. त्याचा जयघोष, त्याचा जयघोष मी शेवटच्या श्वासापर्यंत करेन. जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, काय म्हणतात? आले मागाते करीतो, आले मागाते करीतो, आले मागाते करीतो, आले मागाते करीतो, तुझे नाम उच्चारी तो, तुझे नाम उच्चारी तो, आने मागाते करे तो, आने मागाते करे तो, तुझे नाम उच्चारी आले बागाते, आले बागाते करीतो, आले बागाते, आले बागाते करीतो, आले बागाते,
भागा म्हणजे भोगाला आला असं नाही, भाग्यानं. भागा या शब्दाचा अर्थ काय आहे? भाग्यानं मला प्राप्त झाले. आले भागा ते करीतो प्रेमाचा जिव्हाळा, नाममुखी आले सार्थक पै झाले संसाराचे. ज्ञानोबरायांचं अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात प्रेमाचा जिव्हाळा नाममुखी आले सार्थक पै झाले संसाराचे. या न्यायानं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या परमभाग्यानं जे मला प्राप्त झालेलं आहे त्या नामाचं मी अखंड चिंतन करेन. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. पण केव्हा? तो भाव प्राप्त झाल्यानंतर. पहा अनेक ठिकाणी प्रमाण आहेत मायबाप. भाव बळे आकळे एरवी ना कळे, भावे विन देव न कळे संदेह. किंबहुना एक ठिकाणी ओवी आहे, पै भक्ती मी एक जाणे जेत साना थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. या कोणत्या ग्रंथातली ओवी आहे? हा तुलाच माहित. मला ज्ञानेश्वरी मधलीच ओवी आहे. ज्ञानोबरायांनी सुंदर ओवी टाकलेली आहे. पै भक्ती मी एक जाणे, बाकी नाही मला काय माहित. भगवान परमात्मा म्हणतो अर्जुनाला मी एकच गोष्ट जाणतो, मी एकच भक्ती जाणतो. पै भक्ती मी एक जाणे जेत साना थोर न म्हणे. लहान अथवा मोठा मी मानत नाही, जेत साना थोर न म्हणे, पण आम्ही भावाचे पाहुणे भलते. या शुद्ध भावाचे, त्या भावाचा मी खूप भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ द्या. मी तिथं गरीब आहे का श्रीमंत आहे ते पाहत नाहीत. पाहण्याचा देवाच्या ठिकाणी तो भावच नाही. त्याला काय करायचं तो स्वतःच म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न. त्याला काय तू गरीब आहे का श्रीमंत आहे घेणं देणं नाही. दरिद्री आहे त्याच्याकडे किती एकर ऊस आहे बागायत आहे पैसे घेणं देणं नाही त्याला. त्याचं अंतःकरण कसं आहे त्याचा भाव कसा आहे एवढंच त्याच्याकडं त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर ओवी टाकलेली आहे. त्यांनी भागवतामध्ये सांगितलेलं आहे दरिद्री कोण आहे. आणि पहा नाथ महाराजांनी दरिद्र्याची आणि श्रीमंताची व्याख्या सांगितलेली आहे भागवतामध्ये. नाथ महाराजांनी ओवी टाकलेली. नाथ महाराज म्हणतात ऐके दरिद्री लक्षण. बघा तुम्हाला कळणार आहे लगेच, तुम्ही हुशार आहे सर्वजण. नाथ महाराज म्हणतात ऐके दरिद्री लक्षण, पोटी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण नाव त्या. कळलं? या उलट ज्याचे गाठी नाही काचवटी, जवळ कवडी पण नाही. दरिद्रीचं लक्षण काय सांगितलं? पोटी असता कोटी धन, कोट्यानं धन त्याच्या जवळ आहे पण त्याचं मनच संतुष्ट नाही. त्याला नाथ महाराज म्हणतात तो परम दरिद्री आहे. आणि याच्या उलट ज्याचे गाठी नाही काचवटी, कवडी नाही ज्याच्या जवळ, ज्याचे गाठी नाही काचवटी, मात्र संतुष्टता नित्यपोटी, मग तोची संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी हे उद्धवा. सांगायचा भावार्थ असा आहे ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे त्या ठिकाणी देव आहे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. या न्यायानं तुकोबराय म्हणतात तो शुद्ध भाव मला सापडला. माझ्या परमभाग्यानं ते नाम मी तुझा अनेक दिवस म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तुझा काय करीन. आले भागा ते करतो तुझे नाम उच्चारितो. पण हे सर्व करत असताना तुमच्या आपल्याकरता भूमिका तुकोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांनी घेतली. हे सर्व जरी करत असताना अजून एक लय मोठा घोटाळा आहे, अजून एक लय मोठा घोटाळा आहे. ते म्हणजे माझं मन. माझं मन कधी इकडल्या अंगावून इकडल्या अंगावर होईल सांगता येत नाही. ते गाढव कसं उकिरड्यामध्ये बस झोपल्यानंतर इकडं तिकडं करतं, सगळे घाण करून टाकतं, तसं मनाचं मी काय सांगू शकत नाही. आता तर बांधलंय चांगलं, आता तर त्या माझ्या मनाला चांगली दिशा दिलेली आहे. मात्र आता ते मन जे बांधलेलं आहे ना ते तेवढं, एखादा मार्का बैल असतो ना मार्का, किंवा एखाद्याचं कुत्रं पाळलेलं असते, कर्मधर्म संयोगानं ते सुटतं आणि दिसल त्याच्या मागं लागतं. मग ती 4-5 पोरं म्हणते ती बांधा बांधा त्या मालकाला बोलवते. ती मालक मग ते कसं तरी त्याला धरतो, बांधतो, बांधल्या म्हणतो बरं झालं आत्ताशी बांधलं. तसं आपलं मन आहे. तुकोबराय म्हणतात खूप अट्टहासानं त्याला बांधलंय, कारण
ते मन कोणाला ऐकतं का तवा नाही. मनाजी पाटील देह गावाचा विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फाशी. या असला मन आहे त्याच्यावर लय विश्वास ठेवायचा नाही. नाही आवडतंय तेवढं, मला लई आवडतं देवाचं करायला, घातच झाला म्हणून समजा, आवडतंय म्हणून देवाची भक्ती कधी. भाकरी का खातो आपण? आवडते म्हणून खातो का गरज म्हणून खातो? आवड म्हणून खात नाही ना, गरज आहे म्हणून खातो. बरोबर आहे की नाही? तसं भगवंताची भक्ती जी आहे आवड म्हणून. अनेक जण भेटतात बघा, मला ना हरिपाठ वाचायला लय आवडतो. आवडतोय म्हणून वाचणं चुकीचं आहे, गरज आहे म्हणून वाचणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी मला लय आवडते वाचायला, आवडून सगळ्यांनाच आवडते वाचायला, सगळ्यांनाच आवडते वाचायला, त्याचा भाग नाही, गरज म्हणून झालं पाहिजे. तुम्हाला सांगू का, ज्ञानेश्वरी नुसती वाचून मला आपल्याला वाटतंय तितकी पण सोपी गोष्ट नाही मायबाप. मी तुमचाच आहे, मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. तुम्ही मला चुकीचं समजा किंवा बरोबर समजा. आपण नुसतं वाचलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही मायबाप. तुम्ही आपण वाचू, मी म्हणेन तुम्ही ज्ञानेश्वरी अख्खी पाठ कराल, त्याबद्दलही माझं काही दुमत नाही. पण जोपर्यंत ज्ञानेश्वरीतला सिद्धांत तुम्ही आपण जोपर्यंत अनुकरण करायला, ज्ञानेश्वरीतला सिद्धांत जोपर्यंत तुम्ही आपण जगायला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत ते केवळ तुमच्याकरता आपल्याकरता पुस्तक असेल, ग्रंथ नाही. आलं का लक्षामध्ये? आपण नुसतं वाचून भागणार नाही, त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे आपल्याला. आणि अनुकरण करण्याकरता संयोजक मंडळांचा हा अट्टहास आहे. एकतरी वो अनुभवावे, एकतरी वो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, ही प्रमाण मला वाटते सगळ्यांचं पाठ देखील असेल एवढ्या वेळेला आपण ऐकले. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. साधूचं सांगणं काय किती तळमळीचं आहे. कारण तुम्ही आपण जोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा जगायला सुरुवात करत नाही का नाही मायबाप, हे 7-8 दिवसाकरता नाही. 7-8 दिवस आपलं म्हणजे ते कसं काय म्हणतात त्याला, कसला भाव, ती उपरती झाली. 7-8 दिवस बघितलं वातावरण, एकाला वाटलं माळ घालावी, माळ घातली. आणि 8-9 दिवसानंतर 2-3 दिवस ओलाटले, त्याला घोटाळा झाला का काय, उगाच घातली असं वाटायला सुरुवात होती एखाद्याला. असा तो भाग नाही. 7-8 दिवसाकरता हा मर्यादित विषय नाही. आणि खरं सांगू का मायबाप, हे तुम्हाला आपल्याला वाटतंय, ह्यांना वाटतंय करते, त्यांना वाटते करते, पण हा तुमच्या आपल्या अतिशय जवळचा अंतकरणातला विषय आहे. कारण तुम्हाला सांगू, कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी. ही गोष्ट किती गरजेची आहे, किती गरजेची आहे हे फक्त तुकोबरायांना, ज्ञानोबरायांनाच माहीत आहे. म्हणून तर म्हणतात जगाच्या कल्याणा साधा सुद्धा विषय नाही. साधू संतांनी हाडाची काढून रक्ताचं पाणी करून एवढं ज्ञान, तत्वज्ञान तुमच्या आपल्या समोर ठेवलेलं आहे, खायला दिलेलं आहे, चाखायला दिलेलं आहे. आपण वर्णन करण्यामध्ये, गुणगान करण्यामध्ये व्यस्त आहोत, चाखायला कोणच तयार नाही मायबाप. तुम्ही चाखा. ज्ञानेश्वरीतला एका ओवीनुसार जगण्याचा, चालण्याचा संकल्प करा, प्रयत्न करा. विश्वासाने या नारदाच्या गादीवरती सांगतो, खरंच तुम्ही 3ऱ्या दिवशी मला अनुभव सांगा. एका ओवीनुसार जगण्याचा, चालण्याचा प्रयत्न करा. 3ऱ्या दिवशी जर त्या ओवीनं तुम्हाला अनुभव जर नाही दिला ना, तुमचं म्हणाल ते ऐकेन मी. इतकी ताकद त्या ग्रंथामध्ये, ज्ञानोबरायांच्या कंठातून निघालेले शब्द आहेत मायबाप. असो विषयांतर झालं आपलं. तुकोबराय म्हणतात, आता मी तुझं अखंड नामस्मरण करीन, पण हे सर्व करत असताना आता माझं मन म्हणतंय मी करीन. जसं आता तुम्हाला वाटतंय मी सांगतोय, नाही महाराज सांगते बरोबर आहे बरं का. आता उद्यापासून आपण तसंच करायचं, रोज 2 वव्या तरी वाचायच्या, 3 वव्या तरी वाचायच्या. पण उद्याचा दिवस उघडला की ती काल सांगितलं तर महाराजांनी, पण आता बघू कोणाचं काम आहे, कोणा आत्ता कोण म्हणतंय, आत्ता मन संकल्प कोण करतंय,
मन करते आणि उद्या विकल्प कोण करणार आहे? मग आता गेल्यानंतर मला 5 वाजता उठून 10 ओव्या वाचायच्या ज्ञानेश्वरीच्या नित्यनेम करणार आहे मी उद्यापासून. कोणी केला संकल्प? मनानं. आणि उद्या सकाळी 7 वाजता जाग आली, अरे अरे काल असा संकल्प केला होता. मन म्हणते राहू दे मुरू दे, आता झोप, बघू परत उद्यापासून, बघू उद्यापासून. विकल्प कुणी आणला? ह्या सर्व कार्यक्रम आपलं मन राबवते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता मी त्या कसं तरी त्याला आता बांधलंय देवा, माझं मन दृढ झालेलं आहे आता. मात्र आता त्याला बांधून ठेवा, बांधलं पाहिजे. ते जर एकदा हुकलं, ते एकदा सुटलं की परत जागेवर कसा तरी मेळ घातलाय. एवढं मेळ घालायचं सुखाच आहे का? कसा कसा मेळ घातलाय, आता ह्याच्यात पचका नको. दृढ माझे मन आता राखावे बांधून देवा, आता त्याला बांधून ठेव. ते सजासजी ते मन बांधायचं म्हणजे हा मनानं मनाशी केलेला संवाद आहे. आलं का लक्षामध्ये? मन कसं बांधायचं याच्यावरही भागवतामध्ये नाथांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण देतोय, आपलं कीर्तन संपूया. काच कापण्याकरता आपण काय काच कापायला काय वापरलं जातं? हिरा. बरोबर आहे ना? काच कापण्याकरता बरोबर आहे की हिराच वापरला जातो ना. हिरेकडे काच कापण्याकरता हिरा वापरला जातो. हिरा कापण्याकरता काय वापरलं जातं सचिन महाराज? हिरा कापण्याकरता हिरा कापण्याकरता हिराच वापरावा लागतो. काच कापायची असेल तर हिरा वापरला जातो आणि हिरा कापायचा असेल तरी हिराच वापरावा लागतो. तिथं काच नेऊन उपयोग नाही. नाथ महाराज भागवतामध्ये 27व्या अध्यायामध्ये एक ओवी टाकतात. जैसा हिरेनी हिरा चिरीजे तैसे मनेची मन धरीजे. नाथ महाराज म्हणतात मनाला जाग्यावरती बांधायचं कसं? आपल्याला 2 मन आहेत, एक अंतर्मन आहे, एक बाह्य मन आहे. अंतर्मन पांडुरंग भगवंताची विभूती आहे आणि बाह्य मन हे प्रपंचामध्ये व्याप्त झालेलं आहे. तुमच्या आपल्यावरती प्रभाव आहे बाह्य मनाचा. अंतर्मनाचं आणि बाह्य मनाचं कधीतरीच पटतं, अन्यथा कधीच पटत नाही. दोघं राहतात इथंच, बाह्य मन आणि अंतर्मन. 2 मन आहेत आपल्याला. बाह्य मन विचार करतं, पूर्ण प्रापंचिक विचार करतं. अंतर्मन मात्र भगवंताची विभूती आहे. ते नेहमी आपल्याला कल्पना देतं वाईट काम करताना, नको बरं का, नको बरं का. पण बाहेरचं मनाची ताकद जरा जास्त आहे हो. ते त्याला थुपटून झोपवतं, असू दे आजच्या दिवस असं. मग ते बाह्य मनाला उपदेश आहे. जैसा हिरेनी हिरा चिरीजे तैसे मनेची मन धरेजे. किंवा सेना महाराजांचा अभंग आहे, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. अंतर्मनाला म्हणते तू झोपू नको, त्या बाह्य मनाला जरा चिंतनाची आवड लाव. आणि तसं तुकोबरायांनी अथक साधना करून प्रयास करून त्या मनाला बांधून ठेवलेलं आहे.
कसं तरी बांधले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आता राखावे बांधून. ही भूमिका भगवंताकडं तुमच्या आपल्यासाठी तुकोबरायांनी ही भगवंताकडे भूमिका केलेली आहे. म्हणजे आलं का लक्षामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबरायांना हे याचा सर्व ताळमेळ केल्यानंतर एक हायवे सापडला, एक वाट सापडली. काय झालं, पहिल्यांदा शुद्ध भाव होता पण शुद्ध नव्हता. शुद्ध भाव केला, शुद्ध भाव सापडला. भगवंताचं नाम मुखामध्ये आलं. याला मनाची खूप साथ पाहिजे. मन ही जाग्यावरती आलं, मन ही दृढ झालं. आणि या तिन्हीचा जेव्हा ताळमेळ बसला जातो त्यावेळेला वाट स्पष्ट दिसायला सुरुवात होते. आणि ती वाट जगद्गुरु तुकोबरायांना दिसली. आणि मग जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हटले, देवा मला आता वाट दिसलेली आहे, मात्र त्या वाटेमध्ये काय आडफाटा तेवढा देवा आणू नको. सापडली. देवा आता एकच काम कर, माझ्या कर्वे या जगाला जेव्हा पहा तुकोबरायांची भूमिका किती महत्वाची आहे तुमच्या आपल्याकरता. तुकोबराय म्हणतात आता मला वाट, तुम्हाला आपल्याला रोजच वाटतं मला वाट सापडली. ती वाट कुठंपर्यंत आहे आपल्याला माहीत नाही. मार्ग बहु असती परी तयाची न कळे गती. कुठला मार्ग कुठंपर्यंत घेऊन जाणार आहे आपल्याला माहीत नाही. पण तुकोबराय म्हणतात आता मला वाट सापडली म्हणजे योग्य मार्ग सापडला. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही, अशी असणारी वाट मला सापडली. देवा आता त्या वाटेमध्ये मला आडफाटा तेवढी माझ्यावरती कृपा कर की त्या वाटेनं, कोणत्या वाटेनं, जी वाट माझी तुझ्याकडे येत आहे त्या वाटेवरती कोणत्याही पद्धतीचा आडफाटा आला नाही पाहिजे, एवढी माझ्यावरती कृपा कर. आले भागा ते करीतो तुझे नाम, अखंड तुझं नाम सांग. तुकोबरायांनी संकल्प पूर्ण केला. शिंक जावई भोगला इतकाच वेळ वाया गेला, नाहीतर जगद्गुरु तुकोबरायांनी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. मायबाप आलं का लक्षामध्ये. हा भंग निवडण्याचं कारण असं होतं मायबाप. गेली 7-8 दिवस तुम्ही आपण त्या भगवंताच्या नामाचा जयघोष करतोय, जागर करतोय, कीर्तन ऐकतोय, प्रवचन करतोय, सुंदर असा हरिपाठ करतोय, सर्व 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 काही गोष्टी करतोय. आपल्या अंतःकरणावरती, चित्तावरती आलेला जेवढा काही मल्ल आहे तो आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं सगळं केल्यानंतर कितीतरी जणांच्या मनामध्ये आला असेल की ह्याच्यामध्ये खरंच खूप सुख आहे. कितीतरी जणांचा असा भाव झाला असेल, कितीतरी जणांचा असा भाव जिव्हाळा झाला असेल की याच्यामध्ये खूप सुख आहे. माझं सांगणं एवढंच आहे, हा जो भाव आत्ता निर्माण झालाय ना, तेवढीच प्रार्थना भगवंताकडे करायची की आता ह्या भावामध्ये परत बदल होता कामा नये 365 दिवस पुढच्या सप्ताहापर्यंत. का सांगू का, हा जो भाव तुमच्या आपल्या ठिकाणी निर्माण झालाय ना, तो भावच तुम्हाला आपल्याला उपरती देणार आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांना वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणार आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये नसेल त्यांना माळ घालण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. हाच भाव आहे मायबाप. आपलं परिवर्तनासाठी सप्ताह आहे. आपल्यामध्ये क्षणाक्षणानं कणाकणानं परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून हा अभंग सेवेकरता निवडण्याचा मानस केला. ज्याच्या सत्तेने इथंपर्यंत आलो त्या सत्तेचं मुखानं नाव हातानं टाळे विठोबार Bye.
कुमार तोपार कुमार जय जय तोपार कुमार तोपार कुमार तोपार कुमार तोपार कुमार तोपार कुमार तोपार कुमार कुंडली कवल्यार विठ्ठल तोपार कुमाई तोपार कुमाई तोपार कुमाई आता माझ्या भावा अंतराय नको देवा. अभंग पाठ करून ठेवा सगळ्यांनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन आता राखावे बांधून आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे आता फुटो नको देऊ फाटे आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. लक्षामध्ये अभंगाचा सरळ सरळ अर्थही सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पशा बुद्धीला जमेल गेला असं तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. उभा राहिलो तेव्हा असं कळत होतं की काय सांगू कुठला अभंग घेऊ कायच कळत नव्हतं. उशीर झालेला अगोदर मुलगाचा. त्यात म्हटलं तुम्ही किती सहकार्य करताय काय माहीत पण तुम्ही सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. मला विशेष कौतुक वाटतं या मुलांचं. हरिपाठामध्ये इतके सर्व हे कलाकार मंडळी सगळं दिंडीमध्ये सर्व चालले आहेत उभा राहतात. पण ते मी मागाशी म्हणणार होतो बसायचं असलं तर जरा 2 मिनटं बसून घ्या पण म्हणलं नको. खूप सहकार्य केलं त्यांनी. तुम्हीही केलं सहकार्य चाललाय तुम्ही खूप. असं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आलेला आहे. आजचं जागराची सेवा होती संपन्न जवळजवळ झालेली आहे. उद्या जगद्गुरू श्री संत तुकोबराय यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. या सोहळ्याकरता तुम्ही आपण रोजच उपस्थित आहे पण उद्याचा क्षण चुकवता कामा नये. महात्म्यानं खूप म्हणजे खूप तुमच्या आपल्याकरता केलेलं आहे मायबाप. खूप केलेलं आहे. तुम्ही आपण फक्त घ्यायला आपली जागा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल्याशी या न्यायानं. खरंच कधीतरी अंतःकरणापासून तुकोबराय ज्ञानोबराय समजून घेण्याचा प्रयत्न एकांतामध्ये करायचा. कधीतरी रानात जाताना ज्ञानेश्वरी घेऊन जा. मी माझा अनुभव सांगतोय जडणघडण अशी होत नाही. आमका काय म्हणल तमका काय म्हणल ह्याच्यामध्ये जन्म निघून जाईल. एखाद्याला वाटेल ज्ञानेश्वरी वाचल्यानं शेजाऱ्याने बघितलं तर म्हणाल आता पोथी पुराण वाचायला लागलंय कुठं त्याच्या देखत असं नाही. ते हे केलंच पाहिजे. कधीतरी एकांतामध्ये तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तुकोबरायांनी जे तुमच्या आपल्याकरता केलेलं आहे मायबाप त्याचं वर्णन काय वर्णू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून उद्याचा क्षण चुकवायचा नाही. उद्या काला आणि तुकाराम बीज आपली संयुक्त उद्या या ठिकाणी होणार आहे. आपलाच कार्यक्रम आहे आपलीच सेवा आहे. या न्यायानं तुम्ही नेहमीच सहकार्य करता. फक्त दरवर्षी काय होतं काल्याची जी काय सेवा असते ती दिवसा असते आणि दिवसा जरा काय होतं की गोंधळ जरा जास्त होतो. आपण फक्त जसं 7ही दिवस जी शांतता असते अगदी तशीच उद्याही जितकी आपल्याला शांतपणे तो कार्यक्रम ती सेवा करता येईल तेवढं या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. ज्ञानेश्वर म्हणून बोलता बोलताच एखादा चुकीचा वेडावाकडा शब्द माझ्या मुखामधून गेला असेल चुकून जाऊ शकतो गेला असेल तर तो जरा तिथल्या तिथं लगेच डिलीट मारून टाका. आता ते माहीत झाले सगळ्यांना डिलीट कसं करायचं आहे नाही. डिलीट करा लगेच नाहीतर ते चुकीचंच तेवढं लक्षात राहतो. आता समजा मी तुम्हाला म्हटलं दोन्ही हातानं टाळी वाजवायची नाही हातानं लाव जर मी तुम्हाला म्हटलं आता दोन्ही हातानं टाळी वाजवायची डोळे बंद करायचे दोन्ही हातानं टाळी वाजवायची आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं मुखानं नामस्मरण करायचं. फक्त माकड आठवायचं नाही. करा प्रयत्न.
हातानं टाळी वाजवायची, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं आहे, भजन करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, फक्त माकड आठवायचं नाही. काय होते तेवढं मला लगेच पर्याय उत्तर सांगा. तुम्हाला माकडच आठवणार शेवटपर्यंत, ही त्याचं उत्तर आहे. मला माहीत आहे का ही मनाजी पाटील आहे ना, लय खतरनाक गडी आहे. तिची नको म्हणताना ती पहिल्यांदा काहीतरी भानगड आहे तिकडे, चला ते बघूया अगोदर. असा काय रे गं, सांगायचा भाग असा आहे मायबाप. जे चुकीचं असतं ना ते नाही, ते ना असंच म्हटला, ते तसंच म्हटलं, ही तेवढं लक्षात राहतं. चुकीचं वेड वाकडं जे आहे ते सोडून देत चला. अनुषंगानं वाचेचा दोष असतो ते होऊ शकतं, होत असतंय, तिकडे लक्ष द्यायचं नाही. गाय खाते ते बघायचं नाही, गाय देते काय ते पाहायचं आपल्याला. मग चुकीचा वेडा वाकडा शब्द तिथंच विसरून जा. एखादा अर्धा शब्द योग्य वाटला असेल तर त्याच्यावर जरूर विचार करा, त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्ही सर्व संत मायबाप, टाळकरी वृंद, श्रोते सज्जन, विद्यार्थी मंडळ सर्वांच्या चरणी झालेली सेवा मी या ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. तुकाराम. तुका मने वाटे, तुका मने वाटे, तुका मने वाटे, तुका मने वाटे, नका पुटा देव पाटे, नका पुटा देव पाटे, नका पुटो देव आले भागाते कधी तो, आले भागाते कधी तो, नका पुटो देव उठू नका, झाले तुझे नाम चारितो,
बागाते करीतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय मोनी नीले कुडे देवा पुढे नाही विचारला निकाल नामदा देव तुकारा देव तुकारा 2 मिनिटांमध्ये सूचना होतील.